शिंदेचे मंत्री शिंदेचा गेम करताय. पडद्यामागून राजकारण सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि शिंदेंना दणका बसलाय. स्थानिक पातळीवरती शिंदेची सेना हरताना दिसतीये. राजकारण पूर्ण तापलंय. गेम होतोय तो मात्र एकनाथ शिंदे यांचा. आणि कोण करतंय तर थेट त्यांचेच मंत्री. तर नेमकं राज्याच्या राजकारणामध्ये असं काय घडत आहे जेणेकरून एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा दणका बसताना दिसत आहे. संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत, परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. जेव्हापासून महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या तेव्हापासून महाराष्ट्रातील राजकारण मोठ्या प्रमाणात तापताना दिसत आहे. आणि हे सर्व राजकारण तापत असताना या गोष्टीचा सर्वात मोठा फटका जर कोणाला बसत असेल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पक्षाला. कारण गेल्या अनेक दिवसापासून आपण पाहत आहोत त्यांचे अनेक मंत्री नाराज आहे. खुद एकनाथ शिंदे देखील नाराज आहे. परंतु काल परवा राज्य मंत्रिमंडळाची जी बैठक झाली त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ज्या एकनाथ शिंदे यांचा एकही मंत्री आला नाही किंवा एकही मंत्र्यांनी त्या ठिकाणी हजेरी लावली नाही. असं सांगितलं जात आहे की मंत्रालयामध्ये जे आहे एकनाथ शिंदे यांचे मंत्री होते तरी देखील त्या ठिकाणी आले नाही. त्यासोबत अशा देखील बातम्या आता समोर निघून येत आहे की त्या बैठकीला येण्यासाठी खुद्द एकनाथ शिंदे यांनी सर्व मंत्र्यांना आदेश दिला होता तरी देखील त्यांच्या एकाही मंत्र्यांनी त्यांचा आदेश पाळला नाही किंवा त्यांचा आदेश थेट धुडकावून लावला. तर यावरून असं बोललं जात आहे की राजकारण पडद्यामागून होतंय आणि हे राजकारण दुसरं तिसरं कोणी नाही तर एकनाथ शिंदे यांचे मंत्री किंवा एकनाथ शिंदे यांचे नेते खुद करत आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळंच वळण लागलेलं आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांचे मंत्री त्यांचं स्वतःचं ऐकत नाही किंवा एकनाथ शिंदे यांचा आदेश धुडकावून लावत असताना एकनाथ शिंदे यांचं राजकीय वजन कमी होत असताना दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यात. आणि जेव्हापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यात तेव्हापासून एकनाथ शिंदे यांच्या पक्षातून अनेक नेते आउटगोईंग करत आहे. आणि हे नेते जात कुठे आहे तर थेट भाजपामध्ये जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षामध्ये हे सर्वच्या सर्व नेते एंट्री करताना दिसत आहे. आणि या गोष्टीचा सर्वात मोठा फटका जो कोणाला बसत आहे तर तो फक्त एकनाथ शिंदे व त्यांच्या गटाला बसत आहे. गेल्या काही दिवसापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जेव्हापासून जाहीर झाल्या तेव्हापासून शेकडोच्या संख्येने जे आहेत एकनाथ शिंदे यांचे नेते जे आहेत भाजपामध्ये जात आहे. कल्याण, डोंबिवली या ठिकाणचे अनेक माजी नगरसेवक यांनी थेट जे आहे उघडपणे भाजपामध्ये प्रवेश केलाय. एकीकडे हे घडत आहे, दुसरीकडे जे आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला जे आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एकही मंत्री गेलेला नाही. आणि त्या ठिकाणी नाराजीचं कारण असं सांगितलं जात आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यापासून जे आहे त्या ठिकाणी अनेक लोक जे आहेत शिंदे गटाला सोडून बीजेपीमध्ये जात आहे. परंतु खरं कारण आता समोर निघून आलेलं आहे. खरं कारण निधी वाटप यामुळे जे आहे एकनाथ शिंदे यांचे अनेक नेते नाराज आहे. असं बोललं जात आहे की एकनाथ शिंदे यांच्या अनेक नेत्यांना निधी वाटपामध्ये त्यांच्यावरती अन्याय होताना दिसत आहे. आणि भाजप व त्याचसोबत अजितदादा पवार त्यांच्यावरती अन्याय करत आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी जे आहे एकनाथ शिंदे यांचे नेते जाण्याचं टाळत आहे. आणि त्याहूनही सर्वात मोठी बाब अशी घडली की ही जी राज्य मंत्रिमंडळाची काल परवा झालेली जी बैठक होती त्याला अनुपस्थिती दाखविल्यानंतर त्यानंतर जे आहे बैठक संपूर्ण झाली. आणि त्यानंतर जे आहे एकनाथ शिंदे गटाचे अनेक नेते जे आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले. त्या ठिकाणी त्यांना भेटायला गेलेल्या असताना नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या ठिकाणी त्यांचं ऐकून घेण्याऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट त्या ठिकाणी जे आहे एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांना सुनावलं, मी तुमचा मुख्यमंत्री या नात्याने प्रमुख आहे आणि तुम्ही माझा शब्द पाळलाच पाहिजे आणि माझ्या प्रत्येक बैठकीला तुम्हाला यावंच लागेल जर तुम्हाला युतीत सत्तेत टिकून राहायचं असेल तर. आणि हे शब्द त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्या समोर दिले. त्यामुळे त्या ठिकाणी वातावरण मोठ्या प्रमाणात तापलेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोरच त्यांच्या नेत्यांना झापल्यामुळे त्या ठिकाणी त्यांचं वजन किती आहे हे देखील आपल्याला निघून येतंय. एकीकडे नाराजी नाट्य सुरू आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गटातून जे आहे आउट गोईंग होताना दिसत आहे. त्यामुळे आता दबक्या आवाजात राजकीय चर्चा होताना दिसत आहे की लवकरच जे आहे उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा मोठा गेम जो आहे एकनाथ शिंदे यांचा होणार आहे. तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा. आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.